शेअर खरेदी केल्यावर आपण काय विकत घेतो? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. भावा मी शेअर तर खरेदी केला. मी एका स्टॉक मार्केटमध्ये अकाउंट बनवून डीमॅट अकाउंटमधून एक XYZ नावाचा शेअर घेतला. आता मला काय भेटलं? माझा काय फायदा आहे याच्यात? या व्हिडिओमध्ये समजूया पार्ट 4 आहे 90 डेज स्टॉक मार्केट सिरीज शेअर मजेस्टिक आपल्या मराठी, आपल्या मातृभाषेत. मी लेगेशन मराठी देव नाव माझं. कानात हेडफोन टाकून है ना, शांततेमध्ये फोनमध्ये पहा. इंट्रोमध्ये टाईम वेस्ट करणार नाही. डायरेक्ट टॉपिकवर येणार. सगळ्यात आधी शेअर खरेदी केल्यावर आपण काय विकत घेतो? सगळ्यात आधी आपण शेअर विकत घेतला. XYZ कंपनीचा आपण शेअर बाय केला. आता आपण काय विकत घेताय? काय विकत घेतो आपण? स्टॉक मार्केट सिरीजचा 90 दिवसाचा कोर्स. त्याच्या मूळ संकल्पना समजून घ्या. कायदेशीर मालकी आपल्याला भेटते हे समजून घ्या. कायदेशीर आपण त्या कंपनीचे मालक बनतो. कसे बनणार? कसं बनणार? समजून घेऊया. जेव्हा तुम्ही शेअर बाजारातून एका कंपनीचा अगदी एक शेअर जरी खरेदी करता, तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे अंशतः मालक म्हणजे पार्ट ओनरचे भागीदार बनता. शेअर म्हणजे केवळ संगणकाच्या स्क्रीनवर दिसणारा एक आकडा नाही किंवा कागदाचा तुकडा नसून तो कंपनीच्या वास्तविक व्यवसायातील तुमच्या मालकी कायदेशीर पुरावा असतो. तुम्ही XYZ एक स्टॉक विकत घेतला. कोणता पण स्टॉक तो असू शकतो. असं जरुरी नाही की तो एक पर्टिक्युलर स्टॉक आहे. कोणता पण स्टॉक तुम्ही विकत घेतला म्हणजे तुम्ही लीगल टेंडर दिलं. कोणाला? सगळ्यात पहिले तर सेबीला, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. नंतर NSE मध्ये तुमचं ऑर्डर गेलं. नंतर डिपॉझिट हे काय असते? सेबी काय असते? NSE, BSE काय असते? कोणच्या पण BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा हे हे सोडून द्या. हे काय असते? एक लीगल टेंडर तुम्हाला भेटलं की हा तुम्ही या XYZ कंपनीचे ओनर झालेले आहेत. ओनर इन द सेन्स एक पर्टिक्युलर 1% शेअर, 2% शेअर, 3% शेअर तुम्ही विकत घेतला. तेवढ्या कंपनीचा तुम्हाला शेअर भेटला. आता तुम्ही त्या कंपनी वर्ल्डमध्ये कुठं बी असो, भारतात नाही तर भारताच्या बाहेर बी असो, तुम्ही त्याचे जेवढे पण शेअर घेतले त्या शेअरचे कंपनीचे होल्डर आहात. म्हणून जे मोठे मोठे शेअर होल्डर असतात ना, जे मोठे मोठे शेअर होल्डर असतात, समजा तुम्ही आता बहुत पैसा तुम्हारे पास आ गया, अभी आलाच लय पैसा, अथांग पैसा आला, तुम्ही घेतली रे बाई 40% रिलायन्सचे शेअर, 40% तुमचा हिस्सा आहे. तर अंबानी तुम्हाला लग्नात बोलवं, अंबानी तुम्हाला पेढे चारण, अंबानी तुम्हाला प्रायव्हेट जेटमध्ये फिरवन, अंबानी खूप काही तुमची सेवा करून त्याचे कारण त्यांच्या 40 कंपनीचे होल्डर तुम्ही आहात. समजलं तुम्हाला? तर शेअर घेणे म्हणजे इनडायरेक्टली त्या कंपनीचा XYZ अमाऊंट ऑफ पार्ट घेणे. अच्छा, शेअर होल्डरचे भागीदार कसं असते समजून घ्या. भागीदार म्हणजे कसं? कंपनी जेवढी मोठी होते तेवढेच तिचे शेअर्स करोडो भागामध्ये विभागले असतात. आता कंपनी एक मोठी कंपनी आहे. समजा एक कंपनी छोटी कंपनी समजून घेऊया. समजा एक कंपनी आहे ते छोटी आहे, तिचा जास्त मोठी कंपनी आहे. समजा ते ₹100 कंपनी आहे. 1 मिनिट टाइमर ऑफ करणं. तो मालिक ₹100 ची कंपनी आहे. तर ते हे 10-10 हिस्स्यामध्ये त्याचे 10 हिस्से पाडतील. ₹10 एक शेअर, 10 हिस्से पडले म्हणजे टोटल कंपनी ₹100 झाली, जे आपण सुरुवातीला म्हटलं होतं. पण कंपनी समजा करोडो रुपयाची आहे, तर त्याचे लाखो हिस्से पडतात आणि त्या लाखो हिस्स्यामधून तुमचा एक हिस्सा असतो. तसंच कंपनी जेवढी मोठी असेल तेवढे शेअर्स करोडो भागामध्ये विभागले असतात. तुम्ही जितके शेअर्स खरेदी करता तितकी तुमची कंपनीमधील भागीदारी पर्सेंटेज ऑफ ओनरशिप म्हणजे तुमची ओनरशिप वाढते. मी तुम्हाला काय सांगत होतं, 51% तुम्ही एका कंपनीचे ओनर झाले म्हणजे ते कंपनी तुमची झाली. म्हणून शेअर करणाऱ्या बाजाराला शेअर होल्डर, शेअर खरेदी करणाऱ्या बाजारात शेअर होल्डर किंवा भागधारक म्हटले जाते. अच्छा, शेअर होल्डरला मराठीत काय म्हणतात? शुद्ध मराठी आपलं PDF चांगले शुद्ध मराठीत येते, तर शेअर होल्डरला मराठीत काय म्हणतात? अच्छा, जिथे जिथे हे ब्लॅक केलं ना ते चुका झालेल्या आहेत, माफ करणं उसके लिए, ठीक आहे. आता शेअर होल्डरला मराठीत म्हणतात भागधारक, हे इथं लिहिलेलं आहे भागधारक. व्हिज्युअल फ्लोट चार्टच्या आधारे समजूया काय मॅटर आहे, कसा मसला आहे. सिंपल भाषेत, मूळ कंपनी आहे. समजा एक कंपनी संपूर्ण व्यवसाय उभा करते. शेअर्समध्ये विभागणे, कंपनी आपल्या एकूण मुलाच्या लहान लहान तुकडे शेअर्स करते कारण त्याला पैशाची गरज आहे. मग तुमची गुंतवणूक, तुम्ही त्याचे शेअर्स विकत घेता, त्या पैसे त्याला देता आणि त्याचे शेअर्स तुम्हाला भेटते. तुम्ही पैसे देऊन काही शेअर्स विकत घेता, मग तुम्ही बनलात भागीदार. त्यानंतर तुम्ही हिश्श्याची मालकी हक्क बनलेला. तुमच्याकडे 1% ऑफ कोणत्या कंपनीचा शेअर असला ना भाऊ, तर तुम्ही त्या XYZ कंपनीचे ओनर आहात, पण 1% हिस्सेदार तुमचे आहात. हक्काने आहे, मालकी हक्काने. मी काय म्हटलं तुम्हाला, जेव्हा तुम्ही 51% ऑफ शेअर होल्ड करून टाकता, तेव्हा तुम्ही 51% त्याचे शेअरचे ओनर बनून जाता. हे लक्षात असू द्या. चला, व्हॉट्सअपवर आता आपण इम्पॉर्टंट पॉईंटला समजू. कसं? तुम्ही जेव्हा शेअर खरेदी करता तेव्हा तुम्हाला केवळ एक कागद किंवा डिजिटल रेकॉर्ड मिळत नाही, तर त्यासोबत खालील 3 मोठ्या अधिकार मिळतात. पहिला अधिकार काय? नफ्यामध्ये हिस्सा भेटतो, डिव्हिडंड लाभांश भेटतो. कंपनी जेव्हा नफा होते तेव्हा नफ्यात एक हिस्सा लाभांश म्हणून थेट तुमच्या बँके खात्यात केला जातो. आता हे आयटम हे AIनं बनवलेलं PDF आहे, ते असं लिहिलेलं आहे म्हणून ते खोडलं होतं मधात. मतदानाचा अधिकार, वोटिंग राईट्स भेटतात. कसा? बँके खात्यात तुमचं कसं कंपनीच्या मोठ्या निर्णय घेण्याचा वार्षिक बैठक AGM, ॲन्युअल क्रॉस मेंटेनन्स आय थिंक लॉंग फॉर्म, याचा तुम्हाला मत देण्याचा कायदेशीर अधिकार. मत देण्याचा काय? कंपनीमध्ये पण वोटिंग होते, लक्षात असू द्या. एक मोठी कंपनी आहे, सपोज आता मधात काय झालं होतं, HDFC हे मोठी कंपनी, याचे तुम्ही सपोज 2 ते 3% शेअर होल्डर, तर याच्यात वोटिंग होते. CEO कोण बनायचं बा, MD म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर कोण बनणार बा, किंवा
XYZ त्याचे जे काय पदवी आहे ते त्याला कशी भेटणार बा? तर वोट्स होतात. कोण शेअर होल्डर वोट देतो. वोटिंग आता तुम्ही छोटे-मोठे शेअर आहे तर काही विषय नाही. पण मोठे 2-3% तुमचा HDFCमध्ये हिस्सा आहे तर तुम्ही त्या शेअर म्हणजे त्याची वोटिंग करू शकता, की MD कोण बनन, CEO कोण बनन, अकाउंटंट मॅनेजर कोण बनन अशा प्रकारे. त्याच्यानंतर तुम्हाला मत देण्याचा कायद्यावर मिळतो. मूल्य वाढायचा फायदा म्हणजे कॅपिटल अप्रिशिएशन म्हणजे जसं-जसं कंपनी प्रगती करेल, मोठी होईल, तसं-तसं तुमच्या शेअरची किंमत वाढेल म्हणजे तुमच्या गुंतवलेला पैसा देखील वाढतो. म्हणजे तुम्ही फक्त शेअर नाही घेऊन राहिले, त्याचे तुम्ही हिस्से बनले हो. तुलनात्मक तक्ता समजून घेऊ काय आहे. ओव्हरऑल समजून घ्या विषय काय पाणी काय. दुकानात वस्तू खरेदी करता, ठीक आहे. उदाहरण आपण दुकानात वस्तू खरेदी आपण मोबाईल खरेदीचा इथं एक 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 उदाहरण घेऊ आपण की आपण शेअर खरेदतो तर दोन समजून घ्या. एक आपण उदाहरण इथं घेतलेलं आहे की आपण घेत आहे एक वस्तू म्हणजे मोबाईल इथं घेतलेला नाही तर शेअर घेतलेला आहे इक्वल समजून घ्या. केवळ एक उपभोग वस्तू मिळते. कंपनीचा संपूर्ण व्यवसाय छोटा भाग मालकी मिळतो. म्हणजे इथं आपण फोन खरेदी काय होते? मोबाईल फोन घेताय, मोबाईल फोन भेटला. इथं काय भेटतं? शेअर भेटतात. त्याचा मालकी हक्क भेटतो. भविष्यातील किंमत जी आहे, वापरल्यामुळे वस्तूची किंमत दिवसांदिवस तोटा होते. कंपनी चांगली कामगिरी करत राहायचं, शेअरची किंमत वाढून तुम्हाला जे आहे ते प्रॉफिट पण भेटतो. त्याच्यानंतर ते लोकं म्हणतात ना, की iPhone घ्या. एक iPhone येते ₹1,00,000 समजा तुम्ही एक उदाहरण घेऊया. एक iPhone येते ₹100K चा. 100K रुपीज. आता समजून घ्यावे के म्हणजे वापरतो म्हणजे 1K म्हणजे 1000 असतो. तो म्हणजे 1,00,000चा एक फोन येतो iPhone. उदाहरणार्थ. iPhoneमध्ये पैसा गुंतवणूक केलं तर पैसे आता iPhone विकायला गेलात तर किती जाईल? 90,000त जाईल. कितीत जाईल? 80,000त जाईल. ठीक आहे. एवढं तर जात नाही म्हणा डायरेक्ट 50,000वर पडते तो कोणचा पण 1,00,000चा iPhone. पण शेअर तुम्ही विकत घेतला असता तर तुम्हाला एक शेअर तुम्ही 1,00,000चा घेतला असता सपोज तर तो कितीचा गेला असता? 1,10,000चा ॲटलीस्ट गेला असता. कधी-कधी तर चांगला मल्टीबॅगर स्टॉक निघाला तो 2,00,000चा पण होऊन जातो. कधी-कधी जास्तच किस्मत चांगली असते तो 10,00,000चा पण 1 मिलियन ज्याला म्हणतो आपण 10, 1, 2, 3, 4, 5 10,00,000चा पण तो होऊ शकतो. तर डिपेंड करते. म्हणून लोकं म्हणतात फालतू फोन घेतल्यापेक्षा हे घेतल्यापेक्षा शेअरमध्ये इन्व्हेस्ट करा. सेम चला काय या वस्तूचा कोणत्याही थेट नवीन कामात होत नाही. मोबाईल घेतलात नवीन कामात काही कामात नाही. कंपनी दरवर्षी नफ्यातील हिस्सा डिव्हिडंड पैशाच्या स्वरूपात तुम्हाला देते. कंपनी जास्त प्रॉफिट केली, डिव्हिडंड देते. मित्रांनो सोप्या भाषेत सांगायचं तर आपले प्रोफेसर गुरुजी काय म्हणत आहे? नॉलेज कार्ड हे नॉलेज कार्ड प्रत्येकाच्या देते. हा PDF तुम्हाला पाहिजे? डिस्क्रिप्शनमध्ये डेल्टा एक्सचेंज लेमनचा लिंक दिला. दुसऱ्याकडे जाऊ नका. फर्जीवाड्यात पडू नका. डेल्टा एक्सचेंज FIU रजिस्टर्ड आहे. FIU म्हणजे फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट ऑफ इंडिया. लेमन सेबी रजिस्टर्ड सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. काल झालं तुमच्यासोबत काही फायनान्शियल फ्रॉड झालं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करू शकता. दुसऱ्या ॲपमध्ये अशी फीचर्स नाही आहेत. रजिस्टर्ड ॲप, लायसन्स्ड ॲप, लायसन्स फर्म अशावरच भरोसा करा. व्हॉट्सएवर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिला. अकाउंट क्रिएट करून गुगल फॉर्म फिल करून हे PDF व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल. PDF तुम्ही घ्या, वाचा आणि कलेक्ट करा आणि ठेवा. व्हॉट्सएवर मित्रांनो सोप्या भाषेत सांगायचे असले तर जेव्हा तुम्ही टाटा किंवा रिलायन्स सारख्या कंपनीत एक शेअर खरेदी करता तेव्हा या कंपनीच्या देशभरात असलेल्या कारखाने, ऑफिस व त्याच्या सर्व व्यवसायी तुमची एका शेअरपुरती का होईना पण कायदेशीर मालकी तयार होते. ते मुकेश अंबानी किंवा टाटा यांचे जितके व्यवसाय आहेत त्यात तुम्ही तुमचे छोटे बिझनेस पार्टनर बनत आहात आणि ते भारी गोष्ट आहे की नाही? आता सांगा मला थोडक्यात सारांश सांगितलं तर शेअर खरेदी करणे म्हणजे एखाद्या चालू व यशस्वी व्यवसायात कायदेशीररित्या पार्टनरशिप भागीदारी विकत घेणे होय. समजलं? तर शेअर घेतल्यावर आपण काय करतो त्या कंपनीचे भागीदार बनतो. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तिथलोक बाय बाय टेक केअर हॅव फन डुन सबस्क्राईब लेगसी इन मराठी फॉर मोर आणि शेअर करा ज्याला शेअर मार्केट शिकायचा पैसे देण्याची कुणाला जरूरत नाही आहे गरज नाही आहे इम्पॉर्टन्स नाही आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथलोक जय हिंद जय महाराष्ट्र जय विदर्भ.